जय शिवराय बा पोट्टे हो, कसे आहेत तुम्ही सगळे? तर आता मी झोपून उठलो तर मग बघितलं बाहेर जाऊन तर आभाळच आभाळ होतं पुष्कळ. तर मग मी आतमध्ये आलो ना, बिस्तर वगैरे घेऊन सगळं घडी करून उचलून ठेवलं. नंतर आंघोळीला जातो म्हटलं मी, तर माझा लहान भाऊ गेलेला होता आंघोळीला. तर मग मी गेलो मागच्या साईडला सीताफळ तोडायला. तर मी ना तोडले पुष्कळ सारे सीताफळ. तर बघा, 4 सीताफळ तोडले बा पोट्टे हो. मी 4 सीताफळ निघाले. आता झाले मित्रांनो आंघोळ वगैरे. आता जातो मी सीधा काय म्हणते तर कमाल चौकाच्या मार्केटात. तिथून घेतो खुरमुंड्या वगैरे. तर दाखवतो मी तुम्हाला मार्केटात पोहोचल्यावर. ठीक आहे मित्रांनो, भेटूया मार्केटात. सगळ्यात पहिले तर पेट्रोल भरून घेतो म्हटलं, कारण की माझ्या गाडीत पेट्रोल काहीच नव्हता. तर मग मी आलो पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरायला. आणि तिथून जाता जाता सगळ्यात पहिले तर जातो बँकेमध्ये. आता आलो आहे मित्रांनो बँकेमध्ये. मला पुष्कळ येत होते की तुमच्या होम ब्रँचला व्हिजिट करा. तर मग बँकेमध्ये आलं आहे. बघतो काय प्रॉब्लेम. माझी ॲन्युअल इन्कम 80% यूज झालेली आहे, त्यामुळे मला पुष्कळ मेसेज वगैरे घेऊन येत होते, म्हणून बँकेत गेलो होतो. तर तिथे मी KYC वगैरे घेऊन करून टाकली ना. आता निघालो मी तिथनं मार्केटात जायला. आता तिथे भेटूया आपण. पोरानं मुंड्या पाहिजे होत्या. एक मुंडी पाहिजे, पुरा 8 पाहिजे. मोठ्यावाल्या पुरं द्या, बारीक बारीक पुरात ते. हो मेजवानी पाहिजे. बारीक बारीक मोठे बारीक मोठे काम भाजीला पूर्ण बारीक काय तेवढं लावून नाही आमच्या कुठं भाज्याला टाकून राहिले. तर भावांनो या भाऊकडे काकांनी पूर आणखी मुंडी भाज्यासाठी आणून टाकलेली आहे. तर भावांनो आता पुरं भाजणं चालू झालेलं आहे. त्यानंतर भाऊने घेतली मुंडी भाजायला. मग काकाले पुरानं मुंडी भाजून झाल्यानंतर आणून दिली कापाले मुंडी फोडायला. तर काका आपल्या अवजाराला धार लावून बसले पुरं कापासाठी. पहिले पुरं कापायला बसले. काकानं पुरं कापून राहिले आहेत. त्यांना सांगितलं मी की कशा साईजमध्ये पीसेस करायचे, तर त्या हिशोबाने ते काका पीसेस कट करून राहिले आहेत. काका बसले मुंडी कट करायला. काकाची आणि मुंडी कट करायला जमली नाही, कारण की मुंडीला पुष्कळ साफसुथऱ्या तरीक्याने आणखी पद्धतशीर कट करावं लागतं. म्हणून काकांनी बसवलं दुसऱ्या काकांना तिथे मुंडी कापायला. आणि त्या काकांनी मग चालू केली मुंडी कट करणं. साफ करून काढून भाजबूज करून निघालो. आता घरी पोहोचतो. घरी जाऊन मित्रांनो बँकेतून जाऊन मी आता आलेलो आहे. इकडून तिकडून घुमून फिरून थोडंसं घरी आता बनवणं चालू करते कुरमुंडीची भाजी. तर चला बघूया कसं बनवतो मी आज कुरमुंडीची भाजी. चांगल्यानं 4-5 पाण्याने मस्त चांगल्यानं मचलू धुवून घ्यायचं, कारण की भाजी नाही फ्लेवर वगैरे येते, त्याच्या पूर्ण वास वगैरे येते धुव्याची. ते गॅसवरती वगैरे भाजतात. तर त्यामुळे चांगल्यानं बढिया पद्धतशीरानं साफ करून घ्यायचं, धुवून घ्यायचे. 4-5 पाण्याने धुवायचे मित्रांनो बढिया. असे काढून घ्यायचे का तुसका. त्यानंतर घेऊन घ्यायचे मित्रांनो बढिया मुंडीला पण चांगल्याने 4-5 पाण्याने वॉश वगैरे घेऊन करायचं आहे. चांगल्याने धुवायचे त्याला पण. त्याच्यात वगैरे घेऊन वेगळी काढायची आहे. ते झाले चांगले 4-5 पाण्याने वॉश. याला पण काढून घेतो खुरांसोबत वेगळे आहे का. त्यांना ठेवायच्या हळद मीठ वगैरे घेऊन टाकून मॅरिनेशनसाठी 10-15 मिनिटासाठी. मी आता मॅरिनेशनला ठेवते. चम्मच हळद, 1.5 चम्मच मीठ, आणखी थोडंसं तेल टाकून आता मॅरिनेशन करत आहे मित्रांनो. तयार झालेलं आहे मित्रांनो मॅरिनेशन कंप्लीट. त्याच्याने काय होणार, जे बकऱ्याच्या मटणाची स्मेल वगैरे घेऊन राहते, बकऱ्याची जे स्मेल येते त्याच्यात, ते होऊन जाणार पूर्ण खतम. आणखी थोडंसं ज्युसी वगैरे घेऊन लागणार. आता मी तोपर्यंत कांदे वगैरे घेऊन कट करून ठेवते. तोपर्यंत हा होते मॅरिनेट. मग त्यानंतर ठेवू याला आपण उकळायला. बनले मित्रांनो कंटेंट द्यासाठी काय नाही करायला लागत. डोळ्यातून आता पूर्ण पाणी होऊन राहिलेलं आहे. रडणं चालू झालेलं आहे म्हणजे आता.
ते झाले मित्रांनो, आता कट करून आता करूया आपण. तर मित्रांनो थोडेसे 4-5 तेजपान टाकून राहिलो आहे ऑइल टाकायच्या आधी, आणि त्याला भाजून घ्यायला चांगल्याने, कारण की त्याच्यात फ्लेवर मेन असते. तेजपान भाजून झाल्यावर स्मेलच करते, तर फ्रेग्रन्स आल्यानंतर घेऊन घ्यायचं थोडंसं तेल. टाकलाय 3 डवले तेल. आता तेलला होऊ देतो थोडंसं गरम. तेल गरम झाल्यावर टाकते आता याच्यात कांदे, चांगल्याने भाजून घ्यायचे. त्याच्यात थोडंसं जिरा पण टाकून द्यायचं. मग भाज्याची चांगल्यानं पूर्ण सोनेरी कांदा होतपर्यंत. कांदा पूर्ण गोल्डन झाला त्यानंतर मग टाकू आपण आपलं मटण आणि त्याला भाजू चांगल्याने. कांदा झालेला आता चांगल्याने गोल्डन ब्राऊन. आता त्याच्यात टाकूया आपण आता मटण. मटण पण चांगल्याने मॅरिनेट झालेलं आहे. एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं चांगल्याने. त्यानंतर पूर्ण चांगल्याने मस्त पलटो मटणाला चांगल्याने भाजून घ्यायचं. हाय फ्लेमवर गॅस ठेवायची आहे. हाय फ्लेमवर गॅस ठेवून चांगल्याने भाजून घ्यायचं. त्याच्याने काय असतं की पूर्ण भाजीचे वास वगैरे पण चालले जाते, त्याची बकऱ्याच्या फ्लेवर येते, ते चाललं जाते आणि ती भाजी पण एकदम सॉफ्ट बनते. दोन मिनिटांनी चांगल्याने भाजून घ्यायचं भाजीला. आधीच सांगितलं की 15-20 मिनिटं चांगल्यानं भाजायचे आहे. त्यानंतरच पाणी टाकून शिट्टी लावायची. मटण झालेलं आहे आपलं चांगल्याने भाजून. आता त्याच्यात टाकत आहे मी 1.5 गडवा पाणी. पाणी जास्त टाकायचं नाही आहे, पाणी जास्त टाकणार नाही, फक्त 1.5 गडवा पाणी टाकणार. त्यानंतर कुकर करून देणार बंद. कुकर बंद करून होऊ द्यायची आहे फक्त 3 शिटी. जास्त शिटी होऊ नाही द्यायची आहे, फक्त 3 शिटी, कारण नंतर पण शिजवायची नाही तर पूर्ण गलून जाणार. तर बोट्टो झाली आहे कुकरची 3 शिटी. आता तर चेक करून घेऊ एकदा की मटण झालं की नाही झालं बा म्हणून. नसेल झालं तर 1 शिटी पुन्हा घेऊ. मेन म्हटलं तर खुरं चेक करायला लागते, मुंडी नाही. हे बघा झाली आहे. आता याला काढून घेऊ आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये. मी आता भांडे जास्त भरवत नाही आहे. भांडे वगैरे जास्त भरवणार वेगळे आयटम करायला तर माझी मम्मी मला देणार पुष्कळ शिवा भांड्याच्या पसारा पाहून. तर आता फिलहाल तर कुकरमध्ये राहू देतो. त्याच्यातले पीसेस वगैरे घेऊन काढणार. त्यानंतर फोडणी द्यायची राहणार तेव्हा त्याच्यात टाकणार. मग नंतर ग्रेव्ही त्याच्यातली काढून घेणार पूर्ण बाहेर वेगळी एका भांड्यामध्ये. तर चालू करू आपण आपली रेसिपी आता. तर मी आता घेऊन घेतली आहे एक कढई. मी 5 बुटलेट तेल टाकतो. थोडंसं आणखी घेऊन घेतलं आहे. तेल होत आहे तोपर्यंत चांगल्यानं गरम. तेलाला गरम होऊ द्यायचं आहे. तेल झालेलं आहे चांगल्याने गरम. त्याच्यात टाकत आहे मी लसण. आणखी मसाल्यामध्ये आहे जायपत्री, काय म्हणतात तिला, हिचं नाव पण लक्षात नाही येत आहे. लहान विलायची, कर्णफूल, दालचिनी, आणखी मोठी विलायची. बाकीचा मसाला घेऊ नंतर.
याला तेलामध्ये चांगल्याने भाजून घ्यायचे आहे. आधी मसाल्यांचा फ्लेवर चांगल्याने बाहेर आलेला पाहिजे. तेलामध्ये असं फ्राय केल्याने मसाल्यांचा फ्लेवर चांगल्याने येतो. आणि त्यानंतर टाकणार आहे मी अद्रक लसूण वगैरेंच्या पेस्ट आहे पूर्ण. याच्यात अद्रक लसूण काळी मिरी वगैरे सगळं याच्यात पिसलेली आहे. तर हा पूर्ण पेस्ट आता याच्यात टाकणार आहे. थिक ग्रेव्ही याच्याने होणार आहे. हा अद्रक लसूण सांबाराचा पेस्ट आहे. याला चांगल्याने फ्राय करून घ्यायचे, चांगल्याने भाजून घ्यायचे आहे. याला परंतु याचा कलर चेंज होत नाही. याला तोपर्यंत चांगल्याने पद्धतशीर भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर टाकायचे त्याच्या ग्रेव्हीमध्ये मसाले टाकायचे. तर सांगतो ते पण तुम्हाला ते केव्हा टाकायचे. मसाला चांगल्याने भाजून घ्यायचे. चम्मच चालवत राहायचे आहे. चम्मच अगर नाही चालवा तर मसाला मग लागणार कढईला. कढईला मसाला लागला की मग झाला सत्यानाश. आणि कढई अगर पडली काळी तर मम्मी तुमची मागून करते लाल. म्हणून काळी पडू नाही द्यायची ना आपली लाल होऊ नाही द्यायची. चांगल्याने भाजून घ्यायचा मसाला. गॅस ठेवायची एकदम हाय फ्लेमवर. लो फ्लेमवर ठेवा तर मसाला भाजायला लागणार वेळ ना. मसाला पण प्रॉपर भाजणार नाही. तर त्या मसाल्याचा कलर झालेला आहे चेंज पूर्ण भाजून. चम्मच घेतलेला आहे मीठ, 4 चम्मच घेतलेला आहे लाल मिरचीचा पावडर, 1.5 चम्मच घेतलेला आहे धनिया पावडर, 2 चम्मच घेतलेला आहे खडा मसाल्याचा पावडर. मीठ तेवढंच घ्यायचं जेवढं तुम्हाला लागते. मी आधी मीठ टाकलेलं होतं म्हणून जास्त मीठ घेत नाही. हे टाकून देत आहे पूर्ण. टाकल्यानंतर ह्या मसाल्याला पण चांगल्याने भाजून घ्यायचे आहे. मसाल्याला हलवत राहायचं नाही तर बोळीला लागणार. तर मग ते जळून जाणार. मग जळला टेस्ट येणार ना भाजी काही चांगली लागणार नाही. मसाला झालेला आहे चांगल्यानं भाजून. त्याच्यात टाकून आता आपण मटणाचे पीसेस भाजीला मसाल्यामध्ये चांगल्याने मिक्स करून घ्यायचं. भाजीला पूर्ण पीसेसला मसाला वगैरे लागून गेला पाहिजे. जसं ह्याच्यात बघा कसं मसाला चिपकून गेलेला आहे पूर्ण पीसेसला. तसं पूर्ण मसाला चिपकतपर्यंत हलवून घ्यायचं त्याला भाजीला. भाजी टाकताना गॅसची फ्लेम गेली होती लो. आता त्याला करून घ्यायचं हाय फ्लेमवर करून घ्यायचं. म्हणजे त्यानंतर त्याला झाकून द्यायचे एका ताटाने. पाणी वगैरे काही टाकायचं नाही. पाणी त्याच्यात ऑटोमॅटिक फुटणार. बाकी जो वाटलेला पाणी होता तो आपण काढून घेऊ एका ह्याच्यात. पाच मिनिटानंतर झाकणी करून चेक करून घ्यायचं. तर मला तेल कमी वाटलं तर मग मी त्याच्यात माप आणि दोन माप तेल टाकत आहे त्याच्यात. आता एवढं शिजल्यानंतर याच्यात टाकायचं फक्त अर्ध पाणी ॲड करायचं. त्याच्यात अर्ध पाणी ॲड केल्यानंतर चांगल्याने मिक्स करून घ्यायचं. बघा ग्रेव्ही एकदम घट्ट झालेली आहे.
जो आधी आपण पाणी टाकलं तो आटून गेलेला आहे पूर्ण. तर पूर्ण पाणी टाकून पंधरा 20 मिनिटासाठी सोडून द्यायचं, करून द्यायचं झाकणीने बंद. शिजू द्यायचं त्याला आता 20-25 मिनटं. 25 मिनिटाच्या आधी त्याला उघडायचं नाही, काही नाही. 25 मिनिटात तर शिजून जाते. मला मीठ हलकंसं कमी वाटलं तर मी त्याच्यात थोडंसं मीठ आणखी ॲड करून राहिलो आहे. झालेले आता उघडून करून घ्यायचं चेक भाजी शिजली का. भाजी झाली आहे शिजून. त्याच्यात ठोकून मारायचे आता सांबार आणि धनियाला सांबार म्हणतो. आता तुम्ही काय म्हणता ते तुम्ही पहा. गॅस करून द्यायची बंद. भाजी झाकून द्यायचं आणि थोडंसं 5 मिनिटं वापरणं होऊ द्यायचं तिला. भाजी शिजून झालेली आहे तयार. आणि आता बसलोय जेवण करायला. कशी झाली भाजी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणखी तुम्ही पण एकदा माझी हे रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला पण मजा येणार. आणखी आजचा ब्लॉग होता इथपर्यंत. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय मित्रांनो.